नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर आलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी मान्सून संदर्भात आलेली आहे। आता एक आठवडा आधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तरी सविस्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही हवामान मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन मान्सून संदर्भातील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर आता एक गुड न्यूज आलेली आहे मान्सूनच्या वाटचाली संदर्भातली। मान्सून दक्षिण बंगाल उपसागराच्या काही भागांमध्ये त्याचप्रमाणे निकोबार बेटावरती दाखल झालेला आहे। भारतीय हवामान विभागाने या संदर्भातली माहिती दिलेली असून निकोबार बेटावरती गेल्या 2 दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असूनही पाऊस सुरू झाला आहे। तर पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरामध्ये आणि अंदमान समुद्रात वाटचाल करेल। नियोजित वेळेच्या किमान 1 आठवडा आधीच मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवरती दाखल झालेला आहे। त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र व मालदीव कामोरीन परिसर आणि संपूर्ण अंदमान निकोबार बेट आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये अधिक विस्तारित होईल। म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 1 आठवडा आधीच मान्सून येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।